आणि सिंपल घरातला आहे. दादांचा परिचय हा नांदेड जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून आणि महाराष्ट्रामध्ये दादांना असं एकही गाव नाही की दादांच्या नावाला तिथे माणूस ओळखत नाही. दादाचा माझ्या माहितीच तो हा 87वा वर्ष चालू आहे वयांचा त्याच्या. आणि मी माझ्या जीवनात लोक बघितलेले आहेत जवळून की आजकाल 35 वर्षाच्या पुढे लोकांना वेगवेगळे आजार व्हायला, लोक वेगवेगळ्या प्रकारचे औषधी घेत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेत आहेत, परंतु आज ते 87 वर्षी पण एवढ्या उत्साहाने काम करतात की ते तरुणांना लाजवेल असं काम त्यांचं आहे. राजकारणामध्ये, समाज माध्यमामध्ये अनेक प्रकारचे दादा बघितले, परंतु भास्कर दादा खतगावकर साहेबांसारखे दादा आयुष्यामध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळतील नाही ही एवढी मात्र मी तुम्हाला ख्याती देतो. दादांचा समाजाप्रती असलेलं प्रेम, समाजातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं त्यांचं काम, मला तर मी त्यांच्या वयातला हा माणूस आतापर्यंत बघितला नाही, पुढे बघणार पण नाही, आपण पण बघू शकणार नाही. त्याच्या पाठीमागे एकमेव एक कारण आहे की दादा ह्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मंदिर उभारण्यासाठी असेल, धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा अन्नदानाचा कार्यक्रम असेल, या सगळ्या कार्यक्रमामध्ये दादा सहकार्य करतात. मी काल परवाच एका प्रचारानिमित्त आनंदनगरीमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला महाराजांचे आशीर्वाद घेतलेत. आशीर्वाद घेतल्यानंतर महाराजांना विचारलं आणि दादांचा फोटो पाहिल्यावर विचारलं, त्यांचा आशीर्वाद घेतलं. महाराजांनी मला सगळा इतिहास सांगितला की जागा उपलब्ध करून देण्यापासून मंदिर उभारण्यापर्यंत दादांचा हात आहे आणि दादामुळं हे मंदिर उभारलं असं ते मला बोलले. आणि मला मनातून आनंद वाटला. आणि दादाकडनं आल्यानंतर ह्या एका वर्षातला माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की दादाकडे पाहून मला चेतना मिळाली, स्फूर्ती मिळाली की आपण दादाकडे पाहून, दादा जरी 100% असतील तर त्यांच्याप्रमाणे आपण 1% तरी जीवन जगावं असं मला वाटलं. एवढंच बोलतो मी. आणि दादाचा हा एक गुण आवडला, दादा 86 वर्षाचे जरी असतील, माझ्यासारखा 30 वर्षाच्या नौखाला सुद्धा आपल्या बाजूला बसून घेतात, आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करतात. हे दादाचं खूप मोठेपण आहे. आणि दादांचं माऊली म्हटल्याप्रमाणे मन खूप मोठं आहे. म्हणूनच दादांना सुंदर, दीर्घ, निद्रड आणि अशा प्रकारचं आयुष्य भेटलेलं आहे. आणि दादा, माझी इच्छा आहे की तुम्ही 100 वर्ष अजून काम करायला पाहिजे तुमच्या वयाचं. एवढंच बोलतो मी. माझी पहिली वेळच आहे, मी माईक घेऊन बोलतो, ही पहिली वेळच आहे. धन्यवाद दादा.